आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्टवर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. किचन मध्ये खायला आई आज आपला उपास आहे का ग? आपण नाश्ता नाही केला आज, चहा पण नाही बनवला तू. कुठे तुझं काय झालं? तुला दिवा लावत होतीस ना देवा पुढे, लाव ना मग. बाळा, आज नाश्ता नाही बनवलाय मी. भूक लागली तरी बिस्किट खा, आणि आणखीन काही खावंसं वाटलं तर हे पैसे ठेव. आई मी नको जाऊ का शाळेत? तुला बरं वाटत नाही का? मी नाही जात शाळेत. काल मला काही झालं असतं तर मला तुझ्यासाठी तरी मला स्वतःची काळजी घ्यावी लागेल. काही नाही बाळा, ठीक आहे मी. तू जा शाळेत. ठीक आहे. बाय आई, काळजी घे ना तुझी.
काय नशीब घेऊन आली ती काय माहिती. तिचं नशीब आणि तुझा मुलगा कायम मागे मागे असतात तिच्या. कालच खेळ खलास झाला असता तिचा, गेली असती कायमची. पण नाही, तुझ्या रुद्राने वाट लावली. सगळं छान जुळून आलं होतं. आणलं होतं. आणलं होतं म्हणजे? मी ते जुळून आणलं होतं. आयत्या वेळी रुद्र मध्ये आला म्हणून ती वाचली, नाहीतर आपल्या मार्गातला काटा कायमचा दूर झाला असता. म्हणजे हे सगळं तू केलंस? मग तुला काय वाटलं हे सगळं आपोआप घडलं? ही अशी चिडचिड करून काही होत नाही, त्यासाठी प्रयत्न करावे लागतात. आणि दुसऱ्यांवर ब्लेम करून गोष्टी आपल्या मनासारख्या होत नाही, कळलं का? हो, पण मग तू एकटीने का केलंस हे सगळं? मला सांगायचं, मी आलो असतो ना मदतीला. आणि त्याने काय झालं असतं? तसाही वेळ नव्हता. मी त्यांचं बोलणं ऐकलं आणि एक आयडिया आहे. काय? कॅम्प फायर कर. थंडीचा वाढता कहर, कॅम्प फायरच्या आगीत एकीचा बळी. आणि एवढं सगळं करूनही प्लॅन फेल केला. कीड असते ना कीड, किती औषध मारा काही करा ती जातच नाही. तशी आहे ती गौरी. ती 1.5 दमडीची मेड आणि डोक्याला शॉट होऊन बसली. तिचं काय करायचं कळतच नाहीये. सुमित, रिलॅक्स. अरे एक मार्ग बंद झाला तर दुसरा सापडतो, तो शोधत राहायला हवा फक्त. तुझे मार्ग शोधण्यातच आयुष्य निघून जाईल आपलं. त्या तिरीती पण फोन उचलत नाहीये. तुझ्यामुळे तिने पण होप सोडून दिलेत. कधी सक्सेस मिळणार आहे तुला काय माहिती? ए वैतागायचं नाही हा माझ्यावर. सारखी चिडचिड चिडचिड करायची आणि ब्लेम करायचा. कधीतरी प्रॉब्लेम पेक्षा ना सोल्युशनवर विचार करत जा ना. नाही जाते ती मेड या घरातून, ठीक आहे, हरकत नाही. पण आपण पुष्पाला तर घालवू शकतो ना. पुष्पाला? त्याला कसं घालवणार? जस्ट वेट अँड वॉच. काय ग गौरी, आल्याला भाजी चिरायला घेतलीस? नाश्ता व्हायचा अजून. करशील ना? काय? अगं नाश्ता. हे बघ कांदे मिरची चिरून ठेवले मी, पोहे तेवढे फोडणीला टाक. आणि हो, भाजी नंतर कर, चंदू दादा पण येतील. एकदा नाश्ता उरकला ना की मग काही काळजी नाही.
काय ग गौरी, तुला बरं वाटतंय ना? हो. काल आम्ही सगळेच खूप घाबरलो होतो. ठीक आहेस ना तू? नाही, ठीक आहे मी काय म्हणते, तू आराम कर, मी करते पोहे. नाही, ठीक आहे, मी करेन. ऐक, तू कर आराम, मी नाश्त्याचं बघते. हा, म्हणजे तुझा आराम झाला की मग तू जेवणाचं बघ. हा, मग तुझी विश्रांती पण होईल आणि तुला बरंही वाटेल. नाही, नको, मी करेन. तुम्ही बाहेरचं बघा, मी करते. नक्की ना? बरं, आलेच मी. काय चाललंय तुझं? अगं तू म्हणालीस तसं केलंय ना मी. रुद्र, अरे असं एकटा का बसलेस? काय झालं? तू तरी का बोलतोयस? इफ इट डझंट वॉन्ट टू टॉक. तू जरा थांबशील? रुद्र, काही टेन्शन आहे का? मला सांग ना. बाय द वे, गौरीला भेटलास का तू? कशी आहे ती? नाही, कालच्या इन्सिडेंटमुळे खूप घाबरली असेल ती. तू बोललायस का तिच्याशी? मला का विचारतोयस? माझं लग्न होणार आहे गौरीजींची, पुष्पाचं लग्न होणार आहे त्यांच्याशी. त्याला जाऊन विचार. याला काय झालं अचानक? त्याने तुझा इन्सल्ट केला, तेही तुझ्या वाईफ समोर, आणि तू काहीच बोलला नाहीस. अगं टेन्शन मध्ये असेल तो. अरे म्हणून काय रागवायचं? यु नो व्हॉट द ट्रूथ इज, तू कितीही सक्सेसफुल झालास ना, तर ह्या घरातले लोक तुला कधीच किंमत देणार नाही. पण ते तुझ्या डोक्यात शिरेल तर ना. सुहात, असं काही नाहीये. मला एक्सप्लेनेशन देऊ नकोस. मी काय सांगते ते लक्षात ठेव. ह्या घरात तुला तुझी पोझिशन आणि शेअर्स हवे असतील तर ते ओरबाडूनच घ्यावे लागतील. सो बी प्रिपेअर्ड, अदरवाइज मी खरंच डिवोर्स देईन ना तुला. रुद्र असं कधीच वागत नाही. नक्की काय झालं असेल? मला कळत नाहीये, अचानक आग भडकलीच कशी? गोष्टी आपल्याला सांगून घडतात का रुद्र? काळ आला होता पण वेळ आली नव्हती असं म्हणायचं आणि देवाचे आभार मानायचे, एवढंच आपल्या हातात आहे. हो नंदाई, पण आपण ह्या आधी पण कित्येकदा कॅम्पफायर केलंय, पण असं कधीच नाही घडलं. कालच कसं काय घडलं? तेही आम्ही दोघे तिथे नसताना. तेही खरंच आहे, पण देवाचीच कृपा. गौरी बचावली, तिला काही झालं नाही. मला तर विचारही करवत नाही, नाहीतर काय झालं असतं. तू वेळेवर तिथे आला नसतास ना रुद्र, तर रुद्र, तुझ्यामुळे गौरीजी वाचल्या रे. तू नसतास तर मी काय केलं असतं? तू त्यांचा जीव वाचवलास, माझी लाज राखलीस रे. त्यांना वाचवायचं सोडून मी त्यांच्या योग्यतेतच नाहीये. अरे अरे काय बोलतोयस तू पुष्पा? नाही तर काय नंदाई, त्यांना वाचवायचं सोडून मी. हे बघ, त्यांचा जीव कुणी वाचवला हे महत्वाचं नाही, त्या वाचल्यात हे महत्वाचं आहे. पण माझी काही जबाबदारी आहे की नाही? मी आधी धावून जायला पाहिजे होतं. काल गौरीजींना जर काही झालं असतं तर मी पण नसतो जगलो. मला लाज वाटते माझी. पुष्पा, तू जास्त विचार नको करूस, शांत हो बघू. रुद्र,
पुष्पाची जर ही अवस्था आहे तर गौरीचं काय झालं असेल? किती घाबरली असेल ती. त्यात तिच्या पदरात लहान पोर आहे. बिट्टीच्या काळजीने पायाखालची जमीनच सरकली असेल तिच्या. तू बोललास का तिच्याशी? नाही. अरे खूप घाबरली असेल ती. तिला धीर द्यायला हवा. हो नंदाई, म्हणजे कामाला आलीये खरी ती, पण तिचं कामात लक्षच नाहीये. गॅस पेटवायची पण भीती वाटते तिला. वहिनी, नंदाई, आज त्यांना आराम करण्यासाठी सुट्टी दिली तर? अरे हा, मलाही असं वाटतं की सुट्टी द्यायला हवी. सुट्टी तर देऊच आपण तिला, पण सुट्टी घेऊन ती घरीच बसली तर पुन्हा कालचेच विचार तिच्या मनात येत राहतील. मला वाटतं तिला या विचारांपासून लांब न्यायला हवं. ते कसं करायचं मला सांगा, मी करतो. अरे तिला बाहेर घेऊन जा कुठेतरी. वातावरणात बदल झाला ना की मग बरं वाटेल ती. हो, खूप चांगली कल्पना आहे. ती बाहेर गेली ना तर ती इतर गोष्टीत रमेल. मग हे विचार बाजूला पडतील. बरं वाटेल ती. मला नाही वाटत असं करावं. का रे? कारण नंदाई पुष्पा पण डिस्टर्ब आहे. त्यालाही गिल्टी वाटते. आणि हा गौरीजींना सॉरी बोलून सारखा सारखा तोच तोच विषय काढत बसला तर त्यांचा त्रास कसा कमी होईल? मग बाहेर जाऊन तरी काय उपयोग? हो, तुझंही बरोबरच आहे. मग रुद्र तूच का नाही तिला? नाही रुद्र, आता असं परत होणार नाही. काल जी चूक झाली ती शेवटचीच. मी पुन्हा असा बेजबाबदार नाही वागणार. मला गौरीजींची काळजी घ्यायची, त्यामुळे मीच घेऊन जातो. गौरीजी आनंदात राहाव्यात एवढंच मला वाटतं, आणि त्यासाठी मी काहीही करायला तयार आहे. नंदाई, मी गौरीजींना घेऊन जातो. ठीक आहे, जा. छान फिरून या. हो, म्हणजे गौरी किचन मध्ये एकटीच आहे. तुम्ही जाऊन बोलून या तिच्याशी. चालेल, येतो. काही हवंय का पुष्पाजी? नाही, ते काल गौरीजी, तुम्ही बरे आहेत का? ठीक आहे, तुम्ही काम नका ना करू प्लीज. मी बरी आहे पुष्पाजी. तुम्ही फारसं वाईट वाटून नका घेऊ. खरं तर काल मी तुम्हाला वाचवायला हवं होतं. नका तो विषय काढू. काही गोष्टी आपल्या हातात नसतात. तुम्ही नका फारसा विचार करू त्याच्यावर. तुम्ही थांबवलं का विचार करणं? तुमच्याही डोक्यात तीच गोष्ट चालू आहे ना? गौरीजी, तुम्ही कुठे बाहेर का जात नाही? बाहेर म्हणजे नंदाई म्हणत होती की तुम्ही जरा बाहेर गेलात तर तुम्हाला बरं वाटेल. इनफॅक्ट ती मला म्हणत होती की तुम्ही कुठेतरी बाहेर जायला हवं, म्हणजे मी तुम्हाला घेऊन जायला हवं, तुम्हाला बरं वाटावं म्हणून. तर गौरीजी, तुम्ही माझ्यासोबत याल? नाही, म्हणजे तुम्हाला यायचं नसेल तर काहीच हरकत नाहीये, पण तुम्ही घरी तरी आराम करा. कामं करत बसू नका प्लीज. आणि
बरोबर आहे, आपण नाहीच जायला पाहिजे बाहेर. येईन मी पुष्पाजी, तुमच्यासोबत बाहेर येईन मी. आपण कोणाच्या मदतीला नाही आलो याचा माणसाला किती त्रास होतो हे मी समजू शकते. पुष्पाजी, तुम्ही माणूस म्हणून खरंच खूप चांगले आहात, म्हणूनच तुमचं मन मोडावंसं वाटत नाहीये. मग निघूयात? चला. चला.